नमस्कार. प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक माध्यमिक शाळा अध्यक्ष श्री भाऊ कोरगावकर, विश्वस्त सौ शलाका कोरगावकर सादर करीत आहेत नाटिका हाक वसुंधरेची. कथा संदीप शिर्के, पंकज शर्मा. पटकथा संवाद अविनाश घोडके. संगीत घनश्याम घोडके. कलाकार विक्रांत निके, साद खान, गिरिजा गोळे, योगिता साळुंखे, नीना गोळे, शैली पांचाळ, तेजस्वी लाडे. आभार. सौ विद्या फलके, माध्यमिक मुख्याध्यापिका. सौ विशाखा परब, प्राथमिक मुख्याध्यापिका. तर सादर करीत आहोत नाटिका आउट झाली. आउट, साक्षी आउट. ए नाही का गिरिजा? नाही काय दांडवला बघ, पण तो फास्ट बॉल होता. तू आउट आहेस का साक्षी? नाही, साक्षी आउट नाही. नाही बघ, आता लिली सांगते आउट नाही. मी येताना बघितलं, नो बॉल होता. किती पुढे येऊन टाकलास बॉल? आली मोठी फास्ट बॉलर. कुठे पुढे? साक्षी तू खेळ ग, मी टाकते बॉल. दे बॉल. माझी बॉलिंग आहे, समजलं? मग जा कर ना. हा करते, तुझा फिल्डिंग कर. आली मोठी फुकटची अंपायर. हो करते मी फिल्डिंग, सांगायची गरज नाही. माई तू तिकडे जा, लोगन तिकडे. तिकडे तिकडे नको, तिकडे मागे कचरा डब्बा आहे रे. आत्ताच आईने दिलेला कचरा टाकून आले मी तिथे. ओल्या कचऱ्याचा इतका वास येतो ना की. माई फिल्डिंग म्हणजे फिल्डिंग, ते ओला कचरा सुका कचरा आम्हाला माहित नाही. माहित आहे, तोच तर प्रॉब्लेम आहे. काय काय नाही. हे गिरीजा बॉल टाक. ये ये सिक्स. गिरीजा चोपला तुला साक्षीनी. गेला शेवटी कचऱ्यात. शेवटी बॉल कचऱ्यात गेलाच. मी नाही जाणार हा. कोणाचा बॉल आहे तोच काढणार. नाही, ज्याने बॉल मारला तोच काढणार. मी नाही जाणार. मी पण नाही जाणार. नाही, तुझा बॉल आहे ना, तूच जा. बरोबर. खेळताना सर्वांचा आणि कचऱ्यात गेल्यावर माझा. मी नाही जाणार. थांबा, मीच जाते, मलाच गरज आहे. अरे डॉगीचं पिल्लू. थांब हं, तुला उचलते. ए आणू का? ए आणते रे. आणते. ए पाणी घे रे, पाणी. थांबा आणतो. हाय गे. वाव, किती पांढरा शुभ्र रंगाचा आहे ना. पहिला तर किती अस्वच्छ होता, काळा सुद्धा. आता एकदम पांढरा शुभ्र दिसतोय. हो ग, खरंच. अय्या, किती गुड आहे ना. हो ग, खूप सुंदर आहे. ए आपण याचं नाव काय ठेवूया? जिजो. हो, चालेल. ए बिस्किट पटकन. थांबा आणतो. आहे गे. अरे खा. अरे थोडं तरी खा जिजो. खात पण नाही. ए पाणी घेऊन ये, पाणी. थांबा आणतो. हे गे. अरे खा. अरे पी थोडं तरी जिजो. खात पण नाही, पीत पण नाही. मला वाटतं आजारी आहे. बरोबर. माई आपण एक काम करूया, आपल्या शाळेजवळ ते वेटरनरी आहेत ना, तिकडे घेऊन जाऊया. म्हणजे काय? ॲनिमल डॉक्टर. चालेल. डॉक्टर, जिजो बरा आहे ना? ॲक्च्युली नाही, काय झालंय जिजोला? काही खातच नाही, नुसता रडतोय. इंटेस्टाईनमध्ये ब्लॉकेज आहे. म्हणजे? पोटात काहीतरी अडकलंय. ऑपरेशन करावं लागेल लगेच. बापरे. ओ नर्स दीदी, अजून किती वेळ लागेल जिजोच्या ऑपरेशनला? वेळ लागेल. आत्ताच मुंगीचं औषध दिलं तुमच्या जिजूला. बरं. ऑपरेशन इथे थोडी असतं माही, त्याला वेळ लागतो. ठीक आहे, मला बाबांकडे जायचंय. मी जाऊन येते मग. अरे मुलांनो, तुम्ही सगळेच घरी जाऊन या. इथे बसून काय करणार? बरं, ठीक आहे, चालेल. माही चालेल. चल, चल, बाय. चल गिरीजा, चल आपण जाऊया. ले लो बाय, ताजा लाल लाल टमाटर ले लो. बिस्का पाव. ओ ताई घ्या की, रंग बघा रंग. बाबा मी आले. माई आलीस? काय ग, चेहरा का पडलाय? आई ओरडली का तुला? बाबा जिजूला बरं नाहीये. कोण जिजो? छोटा डॉगी पिल्लू कचऱ्याच्या डब्याजवळ सापडलं मला. हो का? ओ दादा या. कसे दिले? 20 रुपये पाव. अर्धा देऊ? हो, द्या. हे घ्या अर्धा. द्या की प्लास्टिकच्या पिशवीत. अहो दादा, सरकारने बंदी केली आहे प्लॅस्टिकच्या पिशवीची. द्या की आजच्या पुरती. काय होतंय त्याला? अहो दंड पडेल. फाईन आहे, फाईन.
ठीक आहे मग, राहू द्या मग तुमचे टमाटे पण. अहो दादा थांबा थांबा, सरक ग, लपून ठेवावे लागते साहेब. आता कसं? द्या द्या. बाबा, तुम्ही प्लास्टिक पिशवी का दिली त्यांना? प्लास्टिकमुळे निसर्गाची हानी होते. शाळेत सांगितलंय आम्हाला. एका पिशवीने काय होत नाही. त्यांना पिशवी दिली नसती तर हे 40 रुपये मिळाले असते का आपल्याला? प्लास्टिकचं काय करायचं ते सरकार बघील. आपण गरीब लोक, धंदा नाही केला तर खाणार काय? एक काम कर, तू घरी जा, आई वाट बघत असेल. बरं, जाते. गिरिजा, तिला भाजी वाट बघ आणखी. नको नको, झालं. अगं केवढी ती घाई, तर जेवत पण नाहीस. कसं ग होणार तुझं? अगं हॉस्पिटलला जायचंय. काय ग, काय झालं अचानक? अगं मला काही नाही झालं. छोटा डॉगी आहे ना, कचरा कुंडीजवळ सापडला होता माहीला. खूप रडत होता. मग आम्ही त्याला ॲनिमल डॉक्टरांकडे नेलं. ते म्हणाले ऑपरेशन करावं लागेल, तिकडेच जाते. देवा, आई, होईल ना बरं जिजो? आता हा जिजो कोण आणि? अगं डॉगी. होईल होईल. हे ॲनिमल तर ते स्ट्रॉंग असतात, आपल्यासारखे आजारी पडत नाहीत ते. पडतही असतील, ते थोडी सांगू. मी जाते का? जाते. अगं थांब थांब थांब, हे पैसे घे, आधी दुधाची पिशवी घेऊन ये, मग जा कुठं जायचं तिकडे. काय ग तू? ते काही नाहीये, आधी जा पटकन. बरं. ये लो 1 लीटर दूध. भैया जी, सरकार ने प्लास्टिक पर बैन किया है ना, फिर भी आप प्लास्टिक बैग में दूध क्यों बेच रहे हो? ये लो, एक तो कुछ बर्तन लाने से रहे और हमें पाठशाला सिखा रहे बच्चू. अरे जाओ यार, भागो. हाँ, जाती हो. गिरिजा, काय ग, काय झालं? हॉस्पिटलला गेली होती. डॉक्टर म्हणाले जिजो जगणार नाही, थोडाच वेळ आहे. माहीला सांगितलंस? हो, माही आणि साक्षी पुढे गेल्यात. चल लवकर चल. चल. जिजू कसा आहे? बरा आहे ना? सॉरी माही, मी वाचवू नाही शकलो त्याला. म्हणजे जिजू माही, काय झालं? माही? चुका आपण करतो आणि परिणाम मुख्य प्राण्यांना भोगावे लागतात. तुमचा जिजो गेला मित्रांनो. पण त्याला झालं काय? प्लास्टिकच्या पिशवीचे तुकडे सापडले त्याच्या पोटात. सिस्टर, तो ट्रे आणा. हो, हे बघा, हे दिसतंय, हे प्लास्टिक अडकलं होतं त्याच्या पोटात. बापरे, पिंक कलरची प्लास्टिक, म्हणजे ती बॅग. ही बॅग तर मीच टाकली होती. काय झालं? काही नाही. नको रडू नाही. प्लास्टिक बॅगमुळे अनेक गुरे मरतात आपल्या देशात. गुरे किंवा छोटी जनावरे उकिरड्यावर प्लास्टिकच्या पिशवीतले अन्न खाताना न कळत पिशवी देखील खातात. पोटात गेलेल्या या प्लास्टिकमुळे ते मृत्यू पावतात. जिजो रडून काही होणार नाही बेटा. यापुढे आपण स्वतः प्लास्टिक बॅगचा वापर विचारपूर्वक टाळायला पाहिजे. पृथ्वीला आपण देवी मानतो ना? हो. पण प्लास्टिकचा वापर करून आपण पृथ्वी देवीच्या निसर्गाचा किती विनाश करतोय ते बघा. डॉक्टर, आता आम्ही प्लास्टिक बॅग नाही वापरणार कधीच, आणि कुणाला वापरून पण देणार नाही. प्रॉमिस. माही, अरे तर झोपली का एवढ्या लवकर? झोपू द्या, दमली असेल. मला काय विचारत होती माहिती? पृथ्वी देवीचं मंदिर कुठे? पृथ्वी देवी? माही, मला ओळखलंस? पृथ्वी देवी? हो. तुमचं मंदिर कुठे असतं? माही, मी मंदिरात नसते ग. म्हणजे? हा निसर्ग, हेच माझे मंदिर. ही हिरवी झाडे, हे डोंगर, या नद्या, हेच माझे आरास. मला तुम्ही जननी माता म्हणता ना, पण या मातेचे मंदिर उद्ध्वस्त होत आहे ह्याचा कुणीच विचार करत नाही. म्हणजे काय? माझ्या पोटातले जलसाठे संपत चाललेत. नद्या कोरड्या पडल्या आहेत. वाढणाऱ्या तापमानामुळे उत्तर दक्षिण ध्रुवाचे बर्फ वितळू लागले. समुद्राची पातळी वाढते. मग याचे परिणाम काय होतील? अगं, एक दिवस तू राहत असलेले हे शहर देखील समुद्राच्या पाण्याखाली जाईल. असं कसं होईल? अगं, विज्ञान किती पुढे गेलंय आता. विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने किती विकास केलाय बघ. अगं, विकासासाठी जंगलाची आहुती दिली जाते. आज हवेच्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक जीवघेणे आजार होत आहेत. झाडं नसतील
तुम्हाला श्वास घ्यायला ऑक्सिजन कोण देणार? त्यातच कारखान्याचे सांडपाणी, गाड्यांचे विषारी काळे धूर आणि हे जीवघेणे प्लास्टिक. प्लास्टिक? हो ना, या प्लास्टिकमुळे आमचा जिजो पण गेला. या प्लॅस्टिकच्या पिशव्यातून माझा जीव गुदमरून टाकताय. मला मला श्वास घेता येत नाही. माही, मला वाचव. माही, माही, माही! नाही. आई, काय झालं ग? स्वप्न बघितलंस का बाळा? काय झालं? आई, आई ती पिंक प्लास्टिकची बॅग तू माझ्याकडे दिली होतीस ना, ती प्लास्टिक बॅग डॉक्टरांना जिजोच्या पोटात सापडली. मग मेला तो जिजो. रडू नको बेटा, रडू नको. जिजो माझ्यामुळे मेला. नाही ग, तुझ्यामुळे नाही गेला. हे माई, काय शांत बसलीये? चल खेळायला. नको, मला नाही यायचं. दीदीच्या अथर्व ही बघ काय म्हणते, खेळायला येत नाही. काय ग? काय झालं? चल. माही, साक्षी, जिजो माझ्यामुळे गेला ना ग. मी ती पिंक प्लास्टिकची पिशवी तिकडे टाकली. हे काही पणा, तू टाकली नसती तर कोणी दुसऱ्याने टाकली असती. प्लॅस्टिकच्या पिशव्या सगळेच टाकतात. पण आता आपण हे होऊ द्यायचं नाही. समजलं? पृथ्वी देवीचा श्वास कोणतो या प्लास्टिकमुळे. आपण या प्लास्टिकला विरोध करायचा. मी तर करणारच. तू अगदी बरोबर बोलतेस नाही. मी पण प्लास्टिकला विरोध करणार. प्रॉमिस. मी पण. मी पण. आम्ही पण. ये लो पाव किलो टोमॅटो. चलो थैला लाओ, थैला. त्याला अच्छा, नाही है, कोई बात नाही. कुठे गेलं? इथंच तर होतं. प्लास्टिक पिशव्या शोधताय बाबा? हो, तू बघितलं का बेटा? हो, बघितल्या. मी त्या भंगारवाल्याकडे दिल्या. का? बाबा, यापुढे तुम्ही प्लास्टिक पिशवी वापरू नका प्लीज. तू वेडी झालीस का? गिरायकाला पिशवी दिली नाही तर धंदा होईल का? आण त्या पिशव्या जा. नाही, मी येणार नाही. अरे, तुम्हाला कळत कसं नाही बाबा? हे बघा, तुम्ही जर अशाच प्लास्टिकच्या पिशव्या देत राहिला तर एक दिवस असा येईल की जमिनीतून टमाटेच उगवणार नाही. टमाटेच काय, कुठलीच भाजी फळ उगवणार नाही. मग काय विकाल तुम्ही? सांगा. उगीच ज्ञान शिकू नकोस मला. आत्ताचं काय, पोटा पाण्याचं बघायला नको का ग? या महिन्याचं गणित मला बसवावं लागते. माहित आहे का तुला? काय व्हायचं ते तेव्हा बघू. जे व्हायचं ते खूप लांब नाही बाबा. पेपर वाचा ना. शेतकऱ्यांना किती त्रास होतो ते बघा. पाऊस कधी पण पडतोय, दिवाळीत पण. टाइम टेबलच नाही त्याच्याकडे. पावसाचं गणित चुकतंय बाबा आपल्यामुळे. हो ग, चुकते, पण आपल्या हातात आहे का ते? आपण काय करणार? जा, काका कधीचे उभे आहे. नाही म्हणजे नाही. अगं, नको, राहू द्या. ती बरोबर बोलते. प्लास्टिक पिशवी आपण वापरायला नाही पाहिजे. बघा ना, लहान मुलांना पण कळते, पण आपल्याला कळत नाही. येतो मी. अहो टमाटे. घरी जाऊन कापडी पिशवी आणतो. टमाटे तुमच्याच कडनं घेणार पक्का. माई, आता एक काम कर. काय बाबा? एक बोर्ड लिहून दे, प्लास्टिक तेला मिलेगा नाही. इथं लावूनच टाकतो. आणि खाली लिही, बाय ऑर्डर माई. गिरिजा, जा दूध घेऊन ये बेटा. दुधाचं भांड्यात येणार असेल तरच आणि अगं, तू दूधवाला देतो ना पिशवी प्लास्टिकची. दिली तरी मी घेणार नाही. का? कारण प्लास्टिकमुळे पृथ्वी गुदमरते. असंच सुरू राहिलं तर एक दिवस गप ग, काही पण बोलू नकोस. आई, या पावसात घरात गुडघाभर पाणी शिरलं होतं. माहीत आहे ना ते कशामुळे? प्लास्टिकच्या पिशवीमुळे. आपण टाकतो ना इकडे तिकडे प्लास्टिक पिशव्या, त्यामुळे सगळे नाले गटार चोक झाले. पाणी तुंबलं की मच्छर होतात, साथी पसरतात, लोक आजारी पडतात. किती प्रॉब्लेम ते एका पिशवीमुळे. हो ग, खरंच एवढा नाही विचार केला मी. मग कर. हो, दुधाचं भांड देते. यस. माही, अगं कसला विचार करतेस? उशीर झालाय, झोप आता. आई, मी ना आपल्या घरासमोर एक झाड लावले आणि त्या झाडाला नाव दिले जिजो. आम्ही सगळी मुलं आता एक एक झाड लावणार. रोज पाणी देऊन त्यांना मोठं करणार. अरे वा, छान. हो, आता झोप बरं. आई, माझ्या झाडाला पिंक कलरची फुलं येतील ना ग? माही, बडबड पुरे, झोप आता. माही, पृथ्वी देवी, तुम्ही? तू मला वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न सार्थकी लागेल. माझा आशीर्वाद आहे तुला. तुम्ही सगळ्या मुलांनी एक एक झाड लावून माझ्या निसर्ग मंदिराला हिरवी आरास करा. हा कराल ना? आणि माही,
त्या हिरव्या झाडांना तुझ्या आवडीचे पिंक रंगाची फुलं पण येतील. बघ तू. थँक्यू पृथ्वी देवी. ठीक आहे. स्क्रिप्ट आपल्याकडे ठेवायची आहे. उद्या मी स्वतःचं वाचायचं सगळं स्पष्ट मी पालकांना आता कळलंच आहे, त्यांच्याकडं उद्या थोडंसं तेवढं करून घ्या. हां उद्या सुट्टी. आता सोमवारी शाळेत. हां सोमवारी आपण कोणाची परीक्षा वगैरे आहे का? नाही. मग लवकरच चालू करू. 10 वाजल्यापासून चालू करू. 1 वाजेपर्यंत संपते. हां ठीक आहे. चलो डन. पुढच्या फक्त ठेवा सगळ्यांनी स्वतःच्या मुलांनी. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. बालमित्रांनो, आज आपण ऐकणार आहात पर्यावरणावर आधारित बालनाट्य हाक वसुंधरेची. सहभाग आहे प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक माध्यमिक शाळेतील बालकलाकारांचा. लेखन केलंय सचिन शिर्के यांनी. ऐकूया बालनाट्य हाक वसुंधरेची. प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक माध्यमिक शाळा सादर करीत आहेत नाटिका हाक वसुंधरेची. कथा सचिन शिर्के, पंकज शर्मा. पटकथा आणि संवाद अविनाश घोडके. ऐकूया नाटक हाक वसुंधरेची. फास्ट बॉलर. कुठे पुढे? साक्षी तू खेळ ग, मी टाकते बॉल. दे बॉल. माझी बॉलिंग आहे, समजलं? मग जा कर ना. हा करते. तुझा फिल्डिंग कर. आली मोठी अंपायर. हो करते मी फिल्डिंग. सांगायची गरज नाही. माही तू तिकडे लॉग तिकडे नको. तिकडे मागे कचरा डब्बा आहे रे. आत्ता साईने दिलेला कचरा टाकून आले मी तिथे. ओल्या कचऱ्याचा इतका वास येतो नाही. माही फिल्डिंग म्हणजे फिल्डिंग. ते ओला कचरा सुका कचरा आम्हाला माहित नाही. माहित आहे. तोच तर प्रॉब्लेम आहे. काय नाही. गिरिजा बॉल टाक. ये गिरिजा चोपला तुला साक्षीने. गेला शेवटी कचऱ्यात. शेवटी बॉल कचऱ्यात गेलाच. मी नाही जाणार. कोणाचा बॉल आहे तोच काढणार. नाही, ज्याने बॉल मारला तोच काढणार. मी नाही जाणार. मी पण तुझा त्यांना सर्वांचा आणि कचऱ्यात गेला माझा. मी नाही जाणार. मीच जाते. मलाच गरज आहे. अरे डॉगीचं पिल्लू. थांब तुला उचलते. ए आणू का? आहे गे. किती पांढऱ्या शुभ्र रंगाचा आहे ना. हो ग, पहिला तर किती काळा होता. अरे अस्वच्छ सुद्धा आता एकदा पांढरा शुभ्र दिसतोय. हो ग खरंच. अय्या किती गोड आहे ना ग. हो ग खूप सुंदर आहे. ए आपण याचं नाव काय ठेवूया? जिजू. बिस्किट पटकन आहे. अरे खा. अरे थोडं तरी खा जिजू. ए पाणी आण पटकन. थांब. हे घे. अरे पी. अरे थोडं तरी पी. खात पण नाही, पीत पण नाही. मला वाटतं हा रडतोय. नाही आपण एक काम करूया. काय? आपल्या शाळेजवळ ते वेटरनरी आहेत ना, तिकडे घेऊन जाऊया. म्हणजे काय? ॲनिमल डॉक्टर. हा चालेल.
जिजो बरा आहे ना? ऍक्च्युली नाही. काय झालंय जिजोला? काही खातच नाही, नुसता रडतोय. इंटेस्टाईन मध्ये ब्लॉकेज आहे. म्हणजे? पोटात काहीतरी अडकलंय. ऑपरेशन करावं लागेल लगेच. ओ नर्स दीदी, अजून किती वेळ लागेल जिजोच्या ऑपरेशनला? वेळ लागेल. आत्ताच गुंगीचं औषध दिलं तुमच्या जिजूला. बरं. ऑपरेशन इझी थोडी असतं माई, त्याला वेळ लागतो. ठीक आहे, मला बाबांकडे जायचंय, मी जाऊन येते मग. अरे मुलांनो, तुम्ही सगळेच घरी जाऊन या. इथे बसून काय करणार? बरं ठीक आहे, चालेल. चल, बाय, 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 बाय. ले लो भाई, ताजा लाल लाल टमाटर ले लो. बीस का पाव. ओ ताई घ्या, रंग बघा, रंग रंग. बाबा मी आले. माई आलीस? काय ग, चेहरा का पडलाय? आई ओरडली का तुला? बाबा, जिजोला बरं नाहीये. कोण जिजो? छोटा डॉगी पिल्लू कचऱ्याच्या डब्याजवळ सापडलं मला. हो का? आवड. हो दादा, या. कसे दिले? 20 रुपये पाव. अर्धा देऊ? हो द्या. हे घ्या अर्धा. द्या ना प्लॅस्टिकच्या पिशवीत. हो दादा, सरकारने बंदी केली प्लॅस्टिक पिशवीची. द्या की आजच्या पुरती, काय होतं त्याला? अहो दंड पडेल, फाईन आहे फाईन. ठीक आहे, राजा मग तुमचे टमाटे पण. हो दादा, थांबा. या सरक ग. लपवून ठेवावी लागते साहेब. आता कसं? द्या. बाबा, तुम्ही प्लास्टिक पिशवी का दिली त्यांना? प्लास्टिकमुळे निसर्गाची हानी होते, शाळेत सांगितले आम्हाला. एका पिशवीने काय नाही होत ग माई. त्यांना पिशवी दिली नसती तर 40 रुपये मिळाले असते का आपल्याला? प्लास्टिकचं काय करायचं ते सरकार बघेल. आपण गरीब लोक धंदा नाही केला तर खाणार काय? एक काम कर, तू घरी जा, आई वाट बघत असेल. बरं, जाते. गिरजा, तुला भाजी वाट बघा आणखी. नको झालं. अगं एवढी ती घाई, तर जेवत पण नाहीस. कसं ग होणार तुझं? अगं हॉस्पिटलला जायचंय. काय ग, काय झालं अचानक? अगं मला काही नाही झालं. छोटा डॉगी आहे ना, कचरा कुंडी जवळ सापडला होता माईला. खूप रडत होता. मग आम्ही त्याला ॲनिमल डॉक्टरांकडे नेलं. ते म्हणाले ऑपरेशन करावं लागेल, तिकडे जातीये. देवा. आई, होईल ना बरा जिजो? आता हा जिजो कोण? आणि अगं डॉगी. होईल. हे ॲनिमल तसे स्ट्रॉंग असतात, आपल्यासारखे आजारी पडत नाहीत ते. पडतही असतील, ते थोडी सांगू शकतात. मी जाते. अगं थांब. हे पैसे घे, आधी दुधाची पिशवी घेऊन ये, मग जा कुठे जायचंय तिकडे. काय ग तू? ते काय नाही, आधी जा पटकन. ये लो 1 लीटर दूध. भैया जी, सरकार ने प्लास्टिक पर बैन किया है ना, फिर भी आप प्लास्टिक बैग में दूध क्यों बेच रहे हो? ये लो, एक तो कुछ बर्तन लाने से रहे और हमें पाठशाला सिखा रहे बच्चू. अरे जाओ यार, भागो. हाँ, जाती हूँ. गिरीजा, काय गो, काय झालं? हॉस्पिटलला गेली होती. डॉक्टर म्हणाले जिजो जगणार नाही, थोडाच वेळ आहे. माईला सांगितलंस? हो, माई आणि साक्षी पुढे गेले. चल लवकर चल. डॉक्टर, जिजू कसा आहे? बरा आहे ना? सॉरी माही, मी वाचवू नाही शकलो त्याला. म्हणजे जिजू काय झालं माही? चुका आपण करतो आणि परिणाम मुख्य प्राण्यांना बघावे लागतो. तुमचा जिजो गेला मित्रांनो. पण त्याला झालं काय? प्लास्टिकच्या पिशवीचे तुकडे सापडले त्याच्या पोटात. सिस्टर, पोटरे आणा. हो, हे बघा, हे दिसतंय. हे प्लास्टिक अडकलं होतं त्याच्या पोटात. पिंक कलरची प्लास्टिक, म्हणजे ती बॅग. ही बॅग तर मीच टाकली होती. काय झालं माई? काही नाही. प्लास्टिक बॅग मुळे अनेक गुरे मारतात आपल्या देशात. गुरे किंवा छोटी जनावरे उकिरड्यावर प्लास्टिकच्या पिशवीतले अन्न खाताना नकळत पिशवी देखील खातात. पोटात गेलेल्या या प्लास्टिकमुळे ते मृत्यू पावतात. जिजो
जमणार नाही बेटा. यापुढे आपण स्वतः प्लास्टिक बॅगचा वापर विचारपूर्वक टाळायला पाहिजे. पृथ्वीला आपण देवी मानतो ना, पण प्लास्टिकचा वापर करून आपण पृथ्वी देवीच्या निसर्गाचा किती विनाश करतोय ते बघा. डॉक्टर, आता आम्ही प्लास्टिक बॅग नाही वापरणार कधीच, आणि कोणाला वापरून पण देणार नाही. प्रॉमिस. प्रॉमिस. आई, अरे ही तर झोपली काय एवढ्या लवकर? झोपू द्या, दमली असेल. मला काय विचारत होती माहितीये? पृथ्वी देवीचं मंदिर कुठे? पृथ्वी देवी? माही, मला ओळखलंस? पृथ्वी देवी? हो. तुमचं मंदिर कुठे असतं? माही, मी मंदिरात नसते ग. म्हणजे? हा निसर्ग, हेच माझे मंदिर. ही हिरवी झाडे, हे डोंगर, या नद्या, हेच माझे आरास. मला तुम्ही जननी माता म्हणता ना, पण या मातेचे मंदिर उद्ध्वस्त होते याचा कोणीच विचार करत नाही. म्हणजे काय? माझ्या पोटातले जलसाठे संपत चाललेत. नद्या कोरड्या पडल्या आहेत. वाढणाऱ्या तापमानामुळे उत्तर दक्षिण ध्रुवाचे बर्फ वितळू लागले. समुद्राची पातळी वाढते. मग याचे परिणाम काय होतील? अगं, एक दिवस तू राहत असलेले हे शहर देखील समुद्राच्या पाण्याखाली जाईल. असं कसं होईल? अगं, विज्ञान किती पुढे गेलंय आता. विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने किती विकास केलाय बघ. अगं, विकासासाठी जंगलाची आहुती दिली जाते. आज हवेच्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक जीवघेणे आजार होत आहेत. झाडं नसतील तर तुम्हाला श्वास घ्यायला ऑक्सिजन कोण देणार? त्यातच कारखान्याचे सांडपाणी, गाड्यांचे विषारी काळे धूर आणि हे जीवघेणे प्लास्टिक. प्लास्टिक? हो ना, या प्लास्टिकमुळे आमचा जिजो पण गेला. या प्लास्टिकच्या पिशव्या तर माझा जीव गुदमरून टाकते. मला श्वास घेता येत नाही. माही, मला वाचव. माही, 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 नाही. माई, काय झालं ग? स्वप्न बघितलंस का बाळा? काय झालं? आई, ती पिंक प्लास्टिकची बॅग तू माझ्याकडे दिली होतीस ना? हो. ती प्लास्टिक बॅग डॉक्टरांना जिजोच्या पोटात सापडली. मग मेला तो जिजो. रडू नको बेटा, रडू नको. जिजो माझ्यामुळे मेला. नाही ग, तुझ्यामुळे नाही गेला. हे माई, काय शांत बसलीये? चल खेळायला. नको, मला नाही यायचं खेळायला. ते गिरीजा, अथर्व, ही बघ काय म्हणते, खेळायला येत नाही. काय ग? काय झालं? चल. माही, साक्षी, जिजो माझ्यामुळे गेला ना ग. मी ती पिंक प्लास्टिकची पिशवी तिकडे टाकली नसती ना. ते काहीपणा, तू टाकली नसती तर कोणी दुसऱ्याने टाकली असती. प्लास्टिकच्या पिशव्या सगळेच टाकतात. पण आता आपण हे होऊ द्यायचं नाही. समजलं? पृथ्वी देवीचा श्वास कोणतो या प्लास्टिकमुळे. आपण या प्लास्टिकला विरोध करायचा. मी तर करणारच. तू अगदी बरोबर बोलतेस माही. मी पण प्लास्टिकला विरोध करणार. प्रॉमिस. मी पण. आम्ही पण. ये लो पाव किलो टोमॅटो. चलो लाओ थैला, लाओ थैला. अच्छा नाही है, कोई बात नहीं. कुठे गेलो? अरे येतेच तर होती. प्लास्टिक पिशव्या शोधताय बाबा? हो. तू बघितलं का बेटा? हो, बघितल्या. मी त्या भंगारवाल्याकडे दिल्या. का? बाबा, यापुढे तुम्ही प्लास्टिक पिशवी वापरू नका प्लीज. तू रेडी झालीस का? गिरायकला पिशवी दिली नाही तर धंदा होईल का? आण त्या पिशव्या जा. नाही, मी आणणार नाही. अरे तुम्हाला कळत कसं नाही बाबा? हे बघा, तुम्ही जर अशाच प्लास्टिकच्या पिशव्या देत राहिला तर एक दिवस असा येईल की जमिनीतून टमाटेच उगवणार नाहीत. टमाटेच काय, कुठलीच भाजी फळ उगवणार नाही. मग काय विकाल तुम्ही? सांगा. उगीच ज्ञान शिकू नकोस मला. आत्ताच काय पोटा पाण्याचं बघायला नको का ग? या महिन्याचं गणित मला बसवावं लागते, माहित आहे का? काय व्हायचं ते तेव्हा बघू. जे व्हायचंय ते खूप लांब नाही बाबा. पेपर वाचा ना. शेतकऱ्यांना किती त्रास होतोय ते बघा. पाऊस कधी पण पडतोय, दिवाळीत पण. टाइम टेबलच नाही त्याच्याकडे. पावसाचं गणित चुकतंय बाबा आपल्यामुळे. हो ग, बरोबर चुकतंय, पण आपल्या हातात आहे का ते? आपण काय करणार? जा, काका कधीच उभे आहेत. नाही म्हणजे नाही. अगं,
नको राहू द्या, ती बरोबर बोलती. प्लास्टिक पिशवी आपण वापरली नाही पाहिजे. बघा ना, मुलांना पण कळतंय पण आपल्यालाच कळत नाही. येतो मी. अहो टमाटे, घरी जाऊन कापडी पिशवी आणतो. टमाटे तुमच्याचकडनं येणार पक्का. माई, आता एक काम कर. काय बाबा? एक बोर्ड लिहून दे, प्लास्टिक थैला मिलेगा नहीं, आणि खाली लिह बाय ऑर्डर माई. जा दूध घेऊन ये बेटा. दुधाचं भांडे देणार असेल तरच आणि. अगं, तो दूधवाला देतो ना पिशवी प्लास्टिकची. दिली तरी मी घेणार नाही. का? कारण प्लास्टिकमुळे पृथ्वी गुदमरते. असंच सुरू राहिलं ते गप ग, काही पण बोलू नकोस. आई, या पावसात घरात गुडघाभर पाणी शिरलं होतं. माहित आहे ना ते कशामुळे? प्लास्टिकच्या पिशवीमुळे. आपण टाकतो ना इकडे तिकडे प्लास्टिक पिशव्या, त्यामुळे सगळे नाले गटार चोक झाली. पाणी तुंबलं की मच्छर होतात, साथी पसरतात, लोक आजारी पडतात. किती प्रॉब्लेम त्या एका पिशवीमुळे. हो ग, खरंच एवढा नाही विचार केला मी. मग कर. हो, दुधाचं भांड देते. Yes. नाही, अगं कसला विचार करतेस? उशीर झालाय, झोप आता. आई, मी ना आपल्या घरासमोर एक झाड लावलंय आणि त्या झाडाला नाव दिलंय जिजो. आम्ही सगळी मुलं आता एक एक झाड लावणार, रोज पाणी देऊन त्यांना मोठं करणार. अरे वा, छान. हो, आता झोप बरं. आई, माझ्या झाडाला पिंक कलरची फुलं येतील ना ग? नाही बडबड पुरे, झोप आता. माही, पृथ्वी देवी, तुम्ही? हो माही, तू मला वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न सार्थकी लागेल. माझा आशीर्वाद आहे तुला. तुम्ही सगळ्या मुलांनी एक एक झाड लावून माझ्या निसर्गासारख्या मंदिराला हिरवी आरस करा. हा करा ना. आणि माही, त्या हिरव्या झाडांना तुझ्या आवडीचे पीक रंगाची फुलं पण येतील बघ तू. थँक्यू पृथ्वी देवी. बालदोस्तांनो, आताच आपण नाटक ऐकलं हाक वसुंधरेची. सादर केलं होतं प्रबोधनपूरला पूर्व प्राथमिक माध्यमिक शाळेने. शाळेचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर, विश्वस्त शलाका कोरगावकर, दिग्दर्शन सचिन शिर्के, सहाय्यक दिग्दर्शन शुभांगी मेमाणे, वर्षा कारंडे, संगीत घनश्याम घोडके. यामध्ये भाग घेतला होता तेजस्विनी लाडे, विशाली पांचाळ, गिरिजा गोळे, योगिता साळुंखे, मीना भोळे, साद खान, विक्रांत तिखे आणि शुभम खरात या बालकलाकारांनी. लेखन केलं होतं सचिन शिर्के आणि पंकज शर्मा यांनी. छोट्या दोस्तांना, आताच आपण बालनाट्य हाक वसुंधरेची ऐकलं. लेखन केलं होतं सचिन शिर्के यांनी आणि सहभाग होता कुर्ला पूर्व प्राथमिक माध्यमिक शाळेच्या बालकलाकारांचा.